अजितदादांच्या अपघातानंतर व्हीएसआर कंपनीला 80 कोटींचं बिल दिलं असं रोहित पवार म्हणतायत। 80 कोटी बिल दिल्याचं व्हीएसआर कंपनीच्या मालकानंच सांगितलंय असं रोहित पवारांचं म्हणणं आहे। अजित पवारांच्या अपघाताचा तपास संथ गतीनं सुरू असल्याचा आरोपही रोहित पवार करतायत। मोठा नेता गेल्यानंतरही आमदार बोलत नाहीत, चर्चा होत नाही अशी खंत आता रोहित पवारांनी व्यक्त केली आहे। महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जात असताना परवानगी घेतली जात नाही आणि उद्या एखादी घटना घडली तर यासाठीच मी म्हणतोय, हा जो व्हीएसआर कंपनीचा मालक आहे घमंडी आहे। अध्यक्ष महोदय, त्याला काही लोकांनी विचारलं की काय रे वाटतं तुला, तो म्हणला क्या उखाड़ लेंगे, कोई कुछ नहीं कर सकता। ये महाराष्ट्र सरकार के बारे में बात कर रहे हैं ना। उन्होंने अजीत दादा का एक्सीडेंट होने के बाद मुझे 80 करोड़ रुपए का बिल वहां पे अदा किया है। 80 कोटी रुपये दिले अजितदादांचा ऍक्सिडेंट झाल्यानंतर या व्हीएसआर कंपनीला, अध्यक्ष महोदय। आणि हा म्हणतो माझं कुणी काय करू शकत नाही। हे महाराष्ट्राचं सरकार अजूनपर्यंत त्याचं विमान वापरते, अध्यक्ष महोदय। कसं नाही मिळणार? एवढा मोठा नेता जाऊन सुद्धा जर या अधिवेशनामध्ये त्या नेत्यांबद्दल चर्चा होत नसेल, काही लोकांना बोलायचं असेल त्यांच्या पक्षाच्या, पण त्यांना सांगितलं जातं हे आम्हाला कळलं की तुम्ही बोलू नका। ज्या ज्या लोकांनी भाषणं केली मग ती कोरडी भाषण होती असं आपल्याला म्हणावं लागेल। अध्यक्ष महोदय, हे खरंच योग्य आहे का असा प्रश्न मला तर पडलेला आहे, पण या महाराष्ट्राला प्रत्येक नागरिकाला, अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी तो प्रश्न पडलेला आहे। जिरवळ असतील, किरण लामटे असतील, सना मलिक असतील, अमोल मिटकरी असतील, निलेश लंके असतील, सुनील शेळके असतील, असंख्य नाव आहेत। असंख्य लोकांना त्यांनी आमदार केलं, पण इथं बोलत असताना किती आमदार बोलले। तुपे भाऊंचं अभिनंदन करेल, काल ते भावनिक होऊन अतिशय मुद्देसूद अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी बोलले।